हॅलो, चौनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज तुम्ही बघताय काय दिसतंय गॅसवर तुम्हाला मस्त छान कढईत मस्त टोमॅटो अर्धे अर्धे कट करून टाकलेली मी मस्त. तिकडं बाजरीची भाकरी बनवलेली माझी आणि खोबरं, कोथिंबीर, लसूण तुम्हाला सगळं दिसतंय मटेरियल आजचं छान मस्त असं. अशी चमचमीत भाजी आपली बनणार आहे आजची. तर ही ना आमच्याकडे ना अशी पातोड्याची भाजी म्हणतात, पण ही पातोड्या आहे ना त्या खिशी घेऊन नाही केलेली आहे मी. तर डायरेक्ट अशा आमटीत तसं पीठ टाकून आणि मग बनवलेलं आहे. त्याला आहे ना आमच्याकडे डुबुकोडेसुद्धा म्हणतात, पण मग ते ना आता प्रत्येकाची पद्धत खूप वेगवेगळी असते बनवायची. तर तुम्ही बघताय आता हा लसूण, कोथिंबीर आणि खोबरं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण मस्त दळायला घेतलेलं आहे आता सगळं. एकजीव करायचे मस्त दळून आणि तिकडे ना टोमॅटो ठेवलेली मी. टोमॅटोने शिजत आहे आपली कढईमध्ये मस्त बारीक कमी गॅस केलेला आहे मी. आणि हे बघा ही कोथिंबीर, खोबरं कसं छान दिसते बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता याला ना मस्त बारीक दळून घ्यायचे मिक्सरमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपले टोमॅटो बघा कसे भारी दिसत आहे. आणि हे टोमॅटो का बरं ठेवले होते याची साल आहे ना वरची बघा अशी निघून येते मस्त. हे बघा सगळ्यात आई बघू शकता यूट्यूब फॅमिलीच्या कशी भाजी बनवायची आजची आपल्याला. तर आहे ना अशी थोडीशी वाफ भरली ना तुम्ही झाकण ठेवा किंवा नका ठेवलं तरी चालते. असं काही नाही, पण 5 मिनटासाठी जर ठेवलं ना तर खूप छान भरून येते अशी. टोमॅटो आहे ना मस्त आणि साल काढायला खूप सोपं जातं आपल्याला. तर हे बघा असं चाकूच्या मदतीने ना मी असं मस्त साल काढलेलं आहे सगळं. तुम्ही हाताने काढलं तरी चालणार आहे वरच्यावर, कारण लूज झालेलं असं टोमॅटो शिजून गेलेलं आहे आपला. हे बघा हे असं मस्त काढते मी. आणि खालून आहे ना खूप सुंदर असा टोमॅटो इतका भारी भाजलेला आहे आपला. पण आता आहे ना आपण पहिले साल काढून घेऊ आणि नंतर बाकीचे टोमॅटो बघू आपण कसे भाजलेले खालून. बघा तर किती सुंदर असं साल निघते बघा किती छान आहे. बघा प्रत्येक काही ना अशी भाजी बनवतील ना तर त्यांनी पण असं करून बघा, छान आहे बघा. या अशी मस्त सालं निघू राहिली सगळ्याची. तर बघा बरं आजची आपली पुढची रेसिपी ना तुम्ही बघणार आहे सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई. आणि ना हे साल आहे ना मी हळूहळू काढते, कारण कढईत ना हे बघा चटका लागतो आहे. गरम ही कढई आपली आणि खूप हळूहळूच काढायची, त्याला घाई नाही करायची. आणि दुसऱ्या डिशमध्ये आपण काढले तर भांडी ना तेलकट होण्यापेक्षा आपले कढईत तसं चाकूने अलगद आहे बघा. मी छोटा चाकू घेतलेला आहे आता बघू शकता तुम्ही. आणि असे दुसऱ्या हाताने काढून आणि हे बघा असं पूर्ण साल निघालं किती छान बघा. हे बघा मस्त साल निघालेलं आहे. आता याला आहे ना साईडला टाकून घ्यायचे आपल्याला. आणि जे टोमॅटो आहे ना राहिलेले तर ते ना पूर्ण कढईमध्ये असे मस्त मॅश करायचे आपल्याला. आणि साल काढायला ना खूप घाई नाही करायची, कारण आहे ना जास्त घाई केली कढई तापलेली आहे, हाताला ना चटका लागण्याची शक्यता आहे बघा. आपल्या हातात चाकू पण आहे, तुम्हाला छोटा मोठा जसा असेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता हे बघा कसे भारीचे बसलेले आहे बघा. टोमॅटो किती छान दिसतोय आपला बघा, मस्त भाजलेला आहे. मस्त छान छान असं दिसतोय बघा, एकदम भारी. किती छान वाटतोय बघा, बघायला पण असं भारी दिसतोय. मस्त शिजून गेलेलं आहे, मस्त मऊ मऊ सुटसुटीत झालेलं आहे असं. आणि तुम्ही पुढचं बॅटर बघणार आहे आता मी काय बनवते ते. याच्यामध्ये ना आपण डाळीचे पीठ घेतलेले आणि डाळीच्या पिठामध्ये ना आता मीठ टाकलेलं आहे मी. ह्या मिठामध्ये ना डाळीचं पीठ, मीठ आणि लाल तिखट असं मी मटेरियल सगळं एकजीव करणार आहे. आणि हळद आहे. आज माझी अशी तब्येत बरोबर नाही, सर्दी झालेली, तरी पण मग मी माझं चाललं आहे तुमच्याशी सगळं व्यवस्थित सांगून. आणि मग रेसिपी नुसतं गाण्याचं सॉंग टाकून ना रेसिपी बनत नाही. तर व्यवस्थित सांगितलं ना का माझ्या सगळ्या ताईंना कळेल बुवा कसं बनवलं आहे, काय बनवलं आहे भाजी. तर तब्येत बरोबर नसल्यामुळे ना थोडासा आवाज माझा बदललेला आहे आजचा. तर काही अडचण नाही, चला आपली पुढची रेसिपी आपण बघूया. हे बघा सगळं पाणी टाकून मस्त बॅटर बनवलेलं आहे मी. आणि खूप घट्ट नाही करायचे, तुम्ही बघितलेले. अशी बाजरीची भाकरी बनवून ठेवलेली मी अगोदरच आणि 5 मिनटासाठी ना असं झाकण ठेवलेलं होतं मी. टोमॅटोला ना अशी पलटी मारेली होती मी, तुम्ही बघितलं होतं मग असे साल काढून आणि एक पलटी मारलेली होती त्याची. तर आता ही डिश मी ठेवली, तुम्ही म्हणशाल डिशमध्ये काढायची का काय, नाही आपल्या डिशमध्ये नाही काढायची ते, तसेच ठेवले मी. आणि मस्त हा काळा मसाला आता टाकलेला आहे. काळा मसाल्यानं तुम्हाला किती भाजी करायची त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता असं मस्त एकदम. आता मी आमच्या भाजीच्या अंदाजाप्रमाणे काळा मसाला याच्यात टाकलेला आहे. आणि हा आहे ना आता मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. मी ना आधी थोडंसं तेल टाकलेलं होतं, तर आता हे बघा मसाला आहे ना जर नाही परतला तर भाजीची चव लागणार नाही. तर आता मी ना मस्त काळा मसाला टाकून आणि थोडंसं तेल आहे ना परत वाढवलेलं आहे 1 चमचा. आणि छान अशी रेसिपी ना आपली इतकी सुंदर बनणार आहे आजची. आणि आता हे कालवताना ना असं भारी कालवायचं आहे, मस्त असं टोमॅटोच्या याच्यामध्ये सगळं गेलेलं आहे, सगळं बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान तळलेला जातोय मसाला आपला बघा, एकदम भारी तळला जातोय मस्त.
एवढा भारी मसाला जर तळला ना तर भाजी इतकी चवदार लागते ना. आणि त्यात आता या टोमॅटोचा अर्क आहे ना असा भारी उतरणार आहे त्याच्यामध्ये. या टोमॅटोची टेस्ट आणि या काळ्या मसाल्याची टेस्ट एकच नंबर. आणि त्यात आपण तुम्ही बघितलेलं आहे कोथिंबीर, लसूण, मस्त खोबरं मी छान कच्चंच खोबरं दळलेलं आहे आजच्या याच्यामध्ये. आणि ना असे ग्रीन ग्रेव्ही दिसते ती. आता मी ज्यावेळेस मिक्सरमध्ये दळलं आहे ना तर बघा आता मी टाकणार आहे याच्यामध्ये. तर असं ग्रीन हे दिसते बघा त्या मिक्सरमध्ये दळल्यानंतर. आता हा मसाला आपण ना पूर्ण परतून देऊ. टोमॅटो पूर्ण मॅश करते मी असे छानपैकी मस्त याच्यामध्ये. आणि मसाला मस्त परतून झालेला आहे आपला. बघू शकता सगळ्या माझ्या फॅमिलीच्या ताई कसं वाटतं कसं नाही बघावर आजच्या याच्यामध्ये ना. तर असे बघा मस्त मिक्सरमध्ये दळून जे घेतलेलं आहे मटेरियल ते सगळं मी आता याच्यात टाकलेलं आहे. आणि सगळं मटेरियल टाकल्यानंतर आहे ना आपल्याला परत एकदा एकजीव करून घ्यायचे सगळं याला. आणि मस्त परतून घ्यायचे. खूप घाई नाही करायची ही भाजी करताना, कारण जेवढा मसाला आहे ना पाण्यामध्ये मस्त तळलेला जाईल ना तेवढा तो छान लागणार आहे आपल्या भाजीला, असं खायला चव देणार आहे. आणि टोमॅटोच आहे ना थोडीफार एखादी फोड राहिली तर राहू द्या, असं काही नाही का पूर्ण मॅश झाली पाहिजे, कारण असा अर्क त्याच्यात उतरलेलाच आहे बऱ्यापैकी आपला असं. हे बघा किती छान आहे बघा, मस्त मसाला तयार झालेला आहे. माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई जर अशी भाजी बनवत असेल ना तर सांगू शकता तुम्ही मला का ताई आम्ही अशी भाजी बनवतो, मला कमेंट करून सांगा. आणि मी पण माझी रेसिपी अशीच तुम्हाला आता दाखवत राहणार आहे. तुम्ही पण सांगा ताई आम्हाला ही भाजी बनवायची, किंवा आम्ही बनवून बघतो तर बनवून बघा तुम्ही. इतकी सुंदर चव लागते ना खायला. फक्त भाजी बनवताना ना घाई नाही करायची अजिबात. हे बघा मस्त पाणी टाकलेले मी 2 ते 3 वेळेस ना असं चमचा पाणी टाकते मी. का बरं टाकायचे पाणी आपल्याला, तर अशी ना मस्त मसाला आहे ना ते पाणी ना असं शोषून घेते बघा तुम्ही. असं मस्त मसाला तयार होतो त्याच्यामधला. तर हा मसाला बघा कसा भारी दिसतोय आता. आणि ना भाजीला असं तेल सुटायला लागलेलं आहे. आपण खोबरं टाकलेलं आहे आजच्या भाजीला. आणि काळा मसाला आहे ना तो पण टाकलेला आहे कच्चा, तर त्याच्यामुळे ना असा भाजीचा रंग पण बघा किती छान झालेला आहे आता. कोथिंबीर आहे ना ग्रीन होती तर बघा अशी मस्त तळली गेलेली आहे आपली. सगळा मस्त ब्लॅक कलर झालेला आहे मस्त छान असा. आणि याला हळद आहे ना तुमच्या मनावर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाही तर नाही टाकायची, आपल्या याच्यावर आहे. आपल्या भाजीच्या मसाल्यावरती अवलंबून असतं का भाजीचा रंग कसा करायचा आहे आपल्याला. तर हळद टाकली तर थोडा कलर चेंज होऊ शकतो अजून. तसे ऑलरेडी काळ्या मसाल्यामध्ये ना रंग असतोच, हळद वगैरे आपण टाकलेली असते, त्याच्यामुळे एवढी गरज तर काय पडत नाही त्याला. हे बघा तुम्ही बघू शकता आता इतकी भारी उकळी आलेली ना मस्त. आता याच्यात आहे ना आपण थोडंसं अजून पाणी टाकून वाढवणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना जे मी बॅटर बनवलेलं होतं मगाचं ते बॅटर आहे ना आपण पुन्हा त्याच्यात टाकणार आहे. तर हे पाणी टाकून आहे ना मी पुन्हा एकदा मस्त हलवून घेतलेला. वास खूप छान येतो आहे, मस्त भाजीचा वास येतो आहे. खूप सुंदर आणि सुंदर असा वास सुटलेला आहे मस्त असा भाजीचा भारी एकदम. कारण मटेरियल ना सगळं मटेरियल छान आलेलं आहे आजच्या भाजीला एकदम भारी. टोमॅटो आहे, मस्त खोबरं, कोथिंबीर, लसूण पण टाकलेलं आहे मी आज, त्याच्यामुळे भाजी ना अशी चवदार होणार आहे. तर तुम्हाला दिसते या रश्श्यावरूनच आपली भाजी कशी बनणार आहे आता. आणि याला उकळी आली ना की आपण परत पुढे त्याच्यामध्ये जे बॅटर बनवलेलं होतं मी डब्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे ते ना आपल्या चमच्याने हळूहळू त्याच्यात सोडायचे परत. आता हे बघा उकळी आलेली आहे आणि असं बॅटर आहे मी चमच्याने सोडते मस्त. आता कोणाकोणाची पद्धत आहे ना अशी असते का ते घट्ट पीठ बनवून आणि त्या हाताने पण सोडलं जातं त्याच्यामध्ये. पण मी ना आता चमच्याने तुम्हाला टाकून दाखवते. चमच्याने जरी टाकलं ना तर खूप सुंदर लागते खायला, तसं पण काही नाही हातानेच टाकलं पाहिजे असं. तर कसं वाटतंय बघा तुम्हाला आता ही भाजीकडे बघून. आपलं सगळं टाकून झालेलं आहे मटेरियल आणि बघा भाजीचा रंग बघा तुम्ही. आणि ही भाजी ना हळूहळू घट्ट होणार आहे, असं काही नाही का ही भाजी अशीच राहील पाण्यासारखी. आता ही भाजी ना हळूहळू घट्ट होणार आहे नंतर. आता ही मीठ राहिलेलं होतं आपलं टाकायचं, मीठ आठवणीने टाकलेलं आहे मी. आणि भाजीला अशी मस्त उकळी आलेली बघू शकता माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई. आणि सगळ्या ताईंना सांगते मी अशी भाजी ना तुम्ही एकदा तरी बनवून बघा. अशी गरम गरम बाजरीची भाकरी आणि अशी भाजी ना खूप सुंदर आणि खूप सुंदर लागते. आता आहे ना हे डबल घेतलेलं आहे मी, त्याच्यामुळे तुम्हाला हे मीठ परत दिसणार आहे. कारण मी मगाचा तो व्हिडिओ थोडा फास्ट केलेला होता म्हणून मला तुम्हाला जास्त क्लिअर दाखवता नाही आलं. आणि डबल घेतल्यामुळे ते मीठ आलेले परत डबल आपलं. आणि बघा आता आपली भाजी इथं तयार झालेली. कमी गॅसवर आहे ना अगदी 5 ते 10 मिनटं मी ही भाजी ठेवणार आहे. हे बघा अशी मस्त भाजी दिसते बघा आपली, किती सुंदर रंग आलेला आहे बघा भाजीला. आणि याला आहे ना उकळी येऊन आहे ना अशी मस्त भाताबरोबर भाकरीबरोबर अशी खायला घ्यायची गरम गरम. खूप सुंदर आणि खूप सुंदर लागते. आता मी ना कच्ची कोथिंबीर काही वरतून टाकलेली नाही. तुमच्याकडे जर असेल ना कोथिंबीर तर तुम्ही अजून कोथिंबीर वगैरे टाकू शकता वरतून. कच्चा कांदा वगैरे खायला पिवळी शेव वगैरे असेल ना तरी भाजीवर खूप भारी लागते अजून. हे बघा अशी मस्त भाजी आपली तयार झालेली आहे आता. मस्त चमचमीत भाजी रश्श्याची तयार झालेली. आपण हिला ना काळी आमटी अशीच म्हणू शकतो, काळी रश्श्याची भाजी. आता पातोड्या करतो पण पातोड्या खिशी घेऊन करतो आपण, तेव्हा ती पातोड्याची भाजी म्हणू शकतो आपण. आणि ज्यावेळेस हाताने सोडतो त्याला डुबुकोड्याची भाजी म्हणू शकतो. पण मी ना चमच्याने टाकलेलं सगळं मटेरियल तुम्ही बघितलेलं आहे आता.
तर चला मग अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये ना मी आता तुम्हाला तुमच्याशी परत गप्पा मारायला परत येईल. आणि तोपर्यंत ना अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही बघत राहा. आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंना ना आता मला असं बाय 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 म्हणायचे. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये ना पुन्हा आपल्याला भेटायचं आहे. चला तर मग सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंना आता पुन्हा एकदा बाय बाय.